कोकण सिरीज पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे भावानो. आम्ही सगळे इथं आरे बीचला आलो आणि तिथं धमाल केली. आव्याला इथं S24 अल्ट्रा फोन गावला. फोन बघून घ्या तुम्ही. परत त्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट झाला तुम्ही ऐक. भावानो, आव्याला का नाही S24 अल्ट्रा गावलेला फोन. तर आम्ही त्यांचा फोन रिटर्न केला. ते भरपूर लांब गेलेले आणि आम्ही काय म्हटलं तेव्हा फोन जाऊन द्यायचा. त्यांचा फोन आला, आमचं लोकेशन जात नव्हतं, नेटवर्क चालत नव्हतं. ते आम्हाला म्हटलं काय जिथं गावला तिथं या तुम्ही. आम्ही गेलो तर आव्याला का नाही भावानो 500 रुपये भेटले. आव्या आता आम्हाला खायला घालणार आहे. त्याचा उपकार आम्ही ठेवतो. आता मरतो आयुष्यभर. त्यांनी मग आम्हाला बक्षीस म्हणून 500 रुपये दिलं. आम्ही घेत नव्हतो तरी पण दिलं. आव्या म्हटलं माझं पैसे कारण मला फोन गावला. मग मी म्हटलं कुणालाच नाही, डायरेक्ट जेवायला जायचं. मग आम्ही तिथनं चांगल्या हॉटेलला थांबलो, जेवलो आम्ही, इथनं निघालो. मग आम्हाला पुढच्या लोकेशनला जायचं होतं. आम्ही गुगल मॅपला चेक केलं. वारे बीचचं क्लायमेट एवढं भारी होतं का नाही, लय खतरनाक. बघा तुम्हीच आता पुढचं लोकेशन बघितलं आम्ही, मिऱ्या बीच. मिऱ्या बीचवर आम्ही जहाज बघायला आलेलो. तर भावानं त्या जहाजाचं नाव आहे बसरा स्टार. हे जहाज गल्फ मधून मालदीवला चाललेलं. ते 2020 मध्ये वादळात ते अडकलं. मग ते मिऱ्या बीचला आलं. तिथनं आम्ही पुढे आलो. एक स्कूटी दिसली. ती स्कूटी 13.5 लाखाची होती. ती स्कूटी BMW ची होती. आम्हाला करायची होती आंघोळ. मग मी इथं एका आजीला विचारलं आंघोळ करायची इथं कुठं पाणी भेटेल का. मग आजी बोलल्या थांब मोटर चालू करते. मग आम्ही इकडे डोंगरात आलो. इथं लाईट हाऊस होतं. लाईट हाऊस आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही इथं आलो. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल. बरोबर आम्हाला एक मोठा साप पण दिसलेला तिथं. ते तुम्ही बघून घ्या. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.